तर मित्रांनो, भारतामध्ये जेव्हा आयफोन लॉन्च झाला तेव्हा त्याची किंमत सुमारे 19,960 रुपये होती आणि त्यावेळी ॲपलच्या शेअरची किंमत फक्त 175 रुपये होती. म्हणजे जर तुम्ही त्यावेळी आयफोन घेण्याऐवजी ॲपलचे शेअर्स घेतले असते तर तुम्हाला जवळपास 114 शेअर्स मिळाले असते. आणि आज 2026 मध्ये ॲपलच्या एका शेअरची किंमत आहे 21,500 रुपये. म्हणजे त्या 114 शेअरची आजची किंमत जवळपास 24,51,000 रुपये इतकी झाली असती. मित्रांनो, ती संधी कदाचित आपण गमावली असती. पण 2026 मध्ये तुम्ही US स्टॉकमध्ये SIP किंवा शेअर्स ते खरेदी करू शकता. हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. स्टॉकमध्ये SIP किंवा शेअर्स खरेदी करण्यासाठी आपण INT मनी ॲप वापरणार आहोत. मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देतो, तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता. आता बघा, तुम्ही ॲप ओपन करून KYC पूर्ण केली की तुमचे अकाउंट ओपन होईल. त्यानंतर तुम्हाला तिथे US स्टॉक असा एक पर्याय दिसेल. त्या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्हाला US मधील टॉप कंपन्यांचे शेअर्स दिसतील. उदाहरणार्थ एनव्हिडिया, टेस्ला, मायक्रोसॉफ्ट, अमेझॉन आणि ॲपल अशा कंपन्या तुम्हाला तिथे दिसतील. तसेच तुम्हाला ETF देखील दिसतील. ETF म्हणजे एका फंडमध्ये अनेक मोठ्या कंपन्यांचे शेअर्स एकत्र असतात. म्हणजे तुम्ही एक ETF घेतला तर त्यामध्ये अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक होते. उदाहरणार्थ हा S&P 500 ETF आहे. तुम्ही खाली स्क्रोल करून पाहिलं तर तुम्हाला दिसेल की एनव्हिडिया कॉर्पोरेशन 7.63% होल्डिंग, तसेच ॲपल, टेस्ला अशा अनेक कंपन्यांची त्यात होल्डिंग आहे. तुम्ही येथे 5 वर्ष, 3 वर्ष आणि 1 वर्षाचे रिटर्न देखील पाहू शकता. असे आपण इंडियन ETF मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो तसेच इथे ही सर्व माहिती दिलेली असते. म्हणून तुम्ही सर्व माहिती वाचून किंवा रिसर्च करून SIP सुरू करू शकता. SIP सुरू करण्यासाठी SIP वर क्लिक करा, अमाऊंट टाका. इथे मिनिमम 500 रुपयेपासून SIP सुरू करता येते. प्रिव्हियस इयर रिटर्ननुसार कॅल्क्युलेशन देखील पाहू शकता. तुम्ही कंपॅरिझन देखील पाहू शकता. उदाहरणार्थ निफ्टी 50 मध्ये किती रिटर्न मिळाला असता आणि किती मिळाला असता. आणि लक्षात ठेवा, हा व्हिडिओ फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवला. या व्हिडिओमध्ये दाखवलेला ETF फक्त उदाहरणासाठी आहे. तुम्ही स्वतः रिसर्च करून किंवा फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला घेऊन इन्व्हेस्टमेंट करू शकता. आता पुढे बघा, ETF मध्ये मंथली किंवा विकली SIP देखील करता येते. तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे SIP सेट करू शकता. पण ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी साधारण 2 ते 3 दिवस लागतात. सर्वात आधी तुमच्या अकाउंटमधून पैसे कट होतात, त्यानंतर ते USD मध्ये कन्वर्ट होतात, म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये दिसतात. अशाच प्रकारे तुम्ही ETF बाय देखील करू शकता. बायवर क्लिक करून जर तुमच्याकडे पूर्ण शेअरची किंमत असेल तर ते डॉलरप्रमाणे किंवा $1 किंवा $2 अशा डॉलरमध्ये देखील शेअरचा भाग खरेदी करू शकता. याला फ्रॅक्शनल शेअर असे म्हणतात. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, US स्टॉक मार्केटची वेळ भारतात रात्री 7 वाजता 1:30 असते. आता ETF झाले तर डायरेक्ट शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट कसे करायचे ते पाहू. यासाठी तुम्ही स्टॉक्सवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला ज्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे आहे त्या कंपनीवर क्लिक करून स्क्रोल केल्यावर तुम्हाला सर्व डिटेल्स दिसतील. जर तुम्हाला शेअर बाय करायचा असेल तर बायवर क्लिक करून कॉन्ट्रॅक्ट किंवा डॉलर अमाऊंट टाकून इन्व्हेस्टमेंट करू शकता. आणि डेट सेट करू शकता. तुम्ही प्रिव्हियस इयरनुसार कॅल्क्युलेशन करून SIP सुरू करू शकता. याला ही साधारण 2 ते 3 दिवसांची प्रक्रिया लागते. अशा प्रकारे तुम्ही कोणतेही US स्टॉक किंवा ETF मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता.